जालन्यात शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन। जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर करण्यात आलं आंदोलन। महामार्गावर पत्ते खेळत शेतकऱ्यांनी केला राज्य सरकारचा निषेध। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी। जालन्यात शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले। जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी शेतकऱ्यांनी महामार्गावर पत्ते खेळून राज्य सरकारचा निषेध केलाय। महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र अद्याप महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाही। त्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले असून आज राज्यभरात शेतकऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। जालन्यात सुद्धा जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांनी पत्त्यांचा डाव मांडत पत्ते उधळून आंदोलन केलंय। यावेळी राज्य सरकारचा निषेध नोंदवत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली। एवढी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। या चक्काजाम आंदोलनामुळे जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। रोखण्याने चक्काजाम रस्ता रोको आंदोलन आतापर्यंत आम्ही भरपूर वेळेस केले। गांधी मार्गाने खूप आंदोलन केले, एक वर्षापासून करतोय, परंतु सरकार इतकं निर्गत झालंय ते स्वतः रम्मी खेळण्यामध्ये मस्त गुंग झालेलं आहे। स्वतः सरकारला शिवाय देत आणि जनतेला शिवाय देत। अशा सरकारला ज्याला कृषीचा अभ्यास नाही असा जर मंत्री या खात्याचा जर असेल, जर ह्या शेतकऱ्यांचं होईल तर वाली कोण आहे? तर या देशामध्ये जर 1965 साली भारताचे दुसरे पंतप्रधान जे लाल बहादूर शास्त्री यांनी घोषणा केली होती प्रयागराज मधून, हे जय जवान जय किसान। अरे जय जवान हा अजून जय जवान तर झाला तो सिमेंट लढतो, पण किसान अजून जय झाला नाही। इथं नेता जय जवान झाला असे म्हणण्याची वेळ आलेली आहे। आणि असे जर शेतकरी जर तुम्ही मंत्री जर करत असाल तर शेतकऱ्यांची दिवसात जय जवान होणे इतके कधी जय किसान होणार आहे। आमची 7-12 कोरा शेतकऱ्यांना सरकारने दिलेला हा शब्द त्यांनी पाळावा म्हणून आम्ही चक्काजाम करतोय। आम्ही भगतसिंग अवतार घेतलेला आहे। आम्ही लोकशाही आता बंद केली, आम्ही भगतसिंगाच्या भूमिकेत जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याची